जगताप साहेबांचं प्रेम माझ्यावरती होतं, पण मध्येच काय अडचण झाल्यानं त्यांनाच नाही. माझ्यानंतर ते बोलणार असल्यामुळे मी जरा सबुरीने बोलतोय. विक्रम पडला पाहिजे ही त्यांची भूमिका होती, पण गोपीचंद निवडून आला नाही पाहिजे ही पण भूमिका असते. सांगली जिल्ह्यातील नवचर्चित आमदार गोपीचंद पडळकर आणि विलासराव जगताप आले एकत्र. 2 दिवसा अगोदरच हकालपट्टीचे आदेश आणि 2 दिवसानंतर एकाच कार्यक्रमात. सोशल मीडियावर विलासराव जगताप आणि गोपीचंद पडळकर एकाच कार्यक्रमात सोबत असणारा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओने जिल्ह्यात धमाकूळ घातला आहे. नेमकं काय आहे कारण? व्हिडिओमध्ये कोणत्या कारणामुळे गाजत आहे हा व्हिडिओ? चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये नेमकं झालंय तरी काय. जास्त दबाव, मी पण आधी दबावात आहे, कारण माझ्यानंतर ते बोलणार असल्यामुळे मी जरा सबुरीने बोलतोय. बरोबर ना? जगताप साहेबांचं प्रेम माझ्यावरती होतं, पण मध्येच काय अडचण झाल्यानं त्यांनाच नाही. माझ्याकडून मी काही चुकलो नव्हतो. मला तिकीट जाहीर झाल्या की जगताप साहेबांना फोन केला 6 वाजता. साहेब म्हणले उद्या सांगतो, तो अजून उद्या दिवस उजडलाच नाही. मी आजच साहेबांना भेटलो. साहेबांनी मला ठोक ठोकलं सगळ्या प्रचारातून. मला काय त्यांच्याबद्दल दुमत नाही, मला त्यांच्याविषयी आदर आहे. जगताप साहेबांची अडचण झाली, त्यांना पण काही करता आलं नाही. विक्रम पडला पाहिजे ही त्यांची भूमिका होती, पण गोपीचंद निवडून आला नाही पाहिजे ही पण भूमिका असल्यामुळं नेमकं काय करता आलं नाही. पण जगताप साहेबांना माझी आता विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं, झालं. पण आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. आमचं काही चुकत असेल तर नक्की सांगा, आम्ही त्यामध्ये दुरुस्ती करू. परंतु काही करण्यासारखं आहे आणि ते आता आपल्याला करणं गरजेचं आहे आणि ते होतं. नेमकं काय चाललंय सांगली जिल्ह्यामध्ये? 2 दिवसा अगोदरच विलासराव जगताप आणि तमानगोंडा रवी पाटील या दोघांच्या हक्कलपट्टीचे आदेश आले होते. पण आता सर्व काही चेंज झालेलं आहे. कारण काल झालेल्या बनाळ येथील कार्यक्रमात गोपीचंद पडळकर व विलासराव जगताप एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर आणि विलासराव जगताप एकत्र आलेच कसे हा प्रश्न जिल्ह्यातील लोकांना पडला आहे. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये विलासराव जगताप यांनी गोपीचंद पडळकरवर सडकून टीका केल्या होत्या. गोपीचंद पडळकर हे बाहेरचे आहेत, आटपाडीचे पार्सल हे आटपाडीला पाठवू, अशा प्रकारच्या बऱ्याच खालच्या स्तराला जाऊन त्यांनी टीका केल्या होत्या. आणि आता हे दोघं एकत्र आलेच कसे हा प्रश्न जिल्ह्यातील लोकांना पडला आहे. जिल्ह्यातील काही लोकांचा असा अंदाज आहे की गोपीचंद पडळकर व विलासराव जगताप यांच्यामध्ये काही ठरलेलं होतं. आणि रवी तमानगोंडा पाटील यांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की विलासराव जगताप साहेबांनी आमच्यासोबत गद्दारी केली आहे आणि ते विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांनी पडळकरांना सपोर्ट केला आहे, असं तमानगोंडा रवी पाटील यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच असं काही ठरलं असेल का? तुम्ही कमेंट करून सांगा. विलासराव जगताप यांनी असा काय जादू केला की पडळकर आणि जगताप एकत्र आले? 2 दिवसा अगोदरच जगताप यांच्या हकालपट्टीचे आदेश आले होते. त्यांनी सांगितलं होतं की मी स्वतः 2 महिन्यापूर्वीच भाजप या पक्षाचा राजीनामा दिला आहे आणि आता त्यांनी मला पडळकर यांच्या सांगण्यावरून हकालपट्टीचे आदेश काढले आहेत. हे तर हास्यास्पद बाब आहे असं त्यांनी म्हटलं होतं. पण हे 2 दिवसात एकत्र आलेच कसे यामध्ये बरंच काहीतरी शिजलंय. पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं असं आहे की विलासराव जगताप यांनी आपल्यासोबत दगाफटका करून विधानसभा निवडणुकावेळी सुद्धा पडळकर यांना साथ दिली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विलासराव जगतापांनी खरंच साथ दिली असेल का? तुम्ही कमेंट करून सांगा. असं 2 दिवसामध्ये होऊ शकतं का? 2 दिवसा अगोदरच भाजपवर सडकून टीका आणि 2 दिवसानंतर लगेच भाजप पक्षाच्या कार्यक्रमात आता तमानगोंडा रवी पाटील यांचे कार्यकर्ते आता विलासराव जगताप यांच्यावर चिडले आहेत. कारण 2 दिवसा अगोदरच त्यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेमध्ये सांगितली होती की मी स्वतः भाजप या पक्षाचा राजीनामा दिला आहे. आणि असं असताना असं काय झालं की त्यांना पडळकरांसोबत जाणं भाग पडलं? नेमकं काय वाटतंय? असं काय झालं की त्यांना पडळकरांसोबत जाणं भाग पडलं? आता तमानगोंडा रवी पाटील यांचे कार्यकर्ते असा आरोप करत आहेत की गोपीचंद पडळकर आणि विलासराव जगताप यांचं ठरलेलं होतं, असं तमानगोंडा रवी पाटील यांचे कार्यकर्ते आरोप करत आहेत. तमानगोंडा रवी पाटील यांचे कार्यकर्ते असं म्हणत आहेत की विलासराव जगताप यांनी आमच्यासोबत गद्दारी केली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच पडळकर आणि जगताप असं यांच्यामध्ये असं ठरलं असेल का? आणि जगताप यांनी तमानगोंडा रवी पाटील यांचा बळी घेतला असं
असं तमनगोंडा रवी पाटील यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरंच विलासराव जगताप रवी तमनगोंडा पाटील यांना बाद करायचं ठरवलं होतं का, असा प्रश्न आता तमनगोंडा रवी पाटील यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच विलासराव जगताप यांनी गोपीचंद पळकर यांचे विधानसभा अगोदरच काही ठरलं असेल का, आणि विलासराव जगताप यांना तमनगोंडा रवी पाटील यांना खरोखरच बाद करायचं असेल का? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।